चालू झालं चला. हां. जय भीम, नमो बुद्धाय. मी संजय ठोकळे मुद्दामून आपल्यासमोर येत आहे कारण आजची समाजाची स्थिती पाहून खूप इथं वेदना होत आहेत. खूप वेदना होत आहेत. आज भोरची घटना घडली, मागच्या वेळेस नांदेड घडलं, परभणी घडलं. हे काय आहे? आणि आजच्या स्थितीमध्ये जान जवान पोरांना जर असे बळी पडायला लागले, जर असा त्यांचा घात करायला ही लोक जर लागली समाजकंटक, तर आपल्या म्हाताऱ्या लोकांचं काय काम आहे? म्हाताऱ्या लोकांचं काय? नुसतं वंदनेला जायचं, विहारात बसायचं, हं? वंदनेला जायचं आणि विहारात बसायचं आणि हे करायचं? हं? नाही सांगा ना. नुसतं वंदनेला जायचं, वंदना येत नाही विहारामध्ये, नुसतं हात जोडायचं, बसायचं. अरे बाबासाहेबांमुळं तुम्ही नोकऱ्या केल्यात, डॉक्टर बाबासाहेबांमुळं तुम्ही नोकऱ्या केल्यात, पेमेंट घेतलेले वाटेल तेवढं, घरदारं घेतली. तुमच्या मुलांना तुम्ही वकील, डॉक्टर, इंजिनियर, वाटेल ते IAS ऑफिसर बनवलं. आता तुम्ही मोकळे आहात ना, वयस्कर झालात, लाज वाटली पाहिजे घरात बसायला तुम्हाला. अशा वेळेत निघा ना मोर्चाला बाहेर निघा ना. तुम्हाला दम लागतोय, तुम्हाला ऍसिडिटी वाढते, तुम्हाला अटॅक येतोय, तुमची काय ओपन सर्जरी झाली, अरे पडा ना बाहेर. घरात मरण्यापेक्षा समाजासाठी मरा, समाजासाठी मरा. मी तुमच्या संग येतो, माझा पण 66 संपून 67 चालू होणार आहे. मी तुमच्या संग येतो, मी पण पेन्शन घेतोय. अरे मला पेन्शन घेताना लाज वाटते, तुम्हाला वाटते का लाज? तुम्ही बेशरम आहात म्हणून तुम्हाला लाज वाटत नाही. म्हाताऱ्यांनो, बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवावर जगणाऱ्यांनो, थोडं तरी समाजासाठी काय करा, नेत्यांना थोडं तरी. आणि ह्या नेत्यांचं तर कुणाचंच ऐकू नका. नाहीतरी तुम्ही ऐकत नाहीच म्हणा. कारण वंदनेला आले की कधी घरी जातोय, वेळच बघताय, कधी घरी जातोय आणि कधी जाऊन पडतोय. अरे ह्या पडण्याला आणि जगण्याला काय अर्थ नाही. तुमच्या नेत्यांना जा विचारा, काय तुमच्या पडण्याला, झोपण्याला आणि विहारात जाण्याला काहीच अर्थ नाही. तुम्हाला वंदना सुद्धा येत नाही, तर तुम्ही नेत्यांना जाब कधी विचारणार? म्हाताऱ्यांनो, पडा बाहेर. इथून पुढं कुणावर जर अन्याय अत्याचार झाला तर तरुण पोरांनी मागं राहायचं आणि सगळ्या म्हाताऱ्यांनी पुढं जायचंय. कुणाला दम लागू, अटॅक येऊ, काही हो, उद्या नाव कोणाचं होईल? त्या मरणाऱ्या माणसाचं नाव होईल. तुम्ही जरी समाजकार्य कधी केलेलं नसेल, पण त्यावेळेस तुमचं नाव होईल. नाहीतर मी आता बरेचसे म्हातारे बघतो, मंडळामध्ये अध्यक्ष नसतात, सेक्रेटरी नसतात, काय नसतात, सफेद कपडे घालतात आणि रुबाब करतात. ह्याला डोळा मार, त्याला डोळा मार, त्याला डोळा मार, त्याला डोळा मार, ह्याला हाताने इशारे कर, त्याला. किती म्हातारे दाखवू असे? किती दाखवू? आणि असं काय कार्य जर निघालं ना, कुठं मोर्चा वगैरे काय, पण येतच नाही. म्हणतात माझं ढुंगण दुखतंय, काय माझं हे दुखतंय, मला मूळव्याध झालाय. अरे तुला कायमचा मूळव्याध देईल, करा का? कळालं का म्हाताऱ्या? कायमचा मूळव्याध देईल. तर विनंती आहे तुम्हाला, इथून पुढे जर अन्याय अत्याचार झाला तर जेवढे म्हातारे आहेत, म्हणते 90 पर्यंत का असाना, 100 पर्यंत का असाना, 60च्या नंतर जेवढे रिटायर झालेले आहेत त्या सर्वांनी या मूक मोर्चांमध्ये अन्याय अत्याचार झालाय तिथं प्रथम यायलाच पाहिजे, आलंच पाहिजे. नाहीतर मग डुबून मरा, अन्याय अत्याचार सहन करा. उद्या तुमच्या मुलींवर अन्याय अत्याचार होईल. आम्ही नाही ना, आम्ही येणारच नाही. तुम्ही विनंत्या जरी केल्या ना, तर कोणताही पक्ष कारण तुम्ही कुठल्याच राजकारणात आला नाहीत, कुणाच्यावर अन्याय अत्याचार झाला त्याच्यावर तुम्ही आला नाहीत. स्वतःच्या मुलांना तुम्ही वकील, डॉक्टर, इंजिनियर हे ते बनवलं, आणि आता तमाशा बघता काय? समाजाचा तमाशा बघता. लाज वाटली पाहिजे. बस एवढंच बोलतो. मला पण ते बरं वाटत नाही जास्त बोलायला. जय भीम, नमो बुद्धाय.